खाद्यप्रेमी हो नमस्कार. आजची भाजी आहे नवलकोलची. नवलकोल कोवळा पाहून आणावा. प्रथम वरची साल काढून घ्यावी आणि नंतर त्याच्या कंदाच्या फोडी कराव्यात आणि त्या पाण्यात टाकाव्यात. जर पाला कोवळा असेल तर घ्यावा, नाही घेतला तरी चालेल. मी नुसती कंदाचीच भाजी केली आहे. या भाजीमध्ये लोह, खनिज, विटॅमिन सी, फायबरयुक्त ही भाजी आहे आणि भाजी पौष्टिक आहे, अँटीऑक्सिडंट आहे. तेल तापत ठेवून त्यावर मोहरीची फोडणी दिली. 2 कांदे कापून ते फोडणीला दिले. ते चांगले पोळायचे. गुलाबी रंगाचे झाले की त्यामध्ये हळद घालायची, लाल तिखट, गरम मसाला आणि अख्खा टॉमॅटो कापून त्याच्यावरती परतून घेतला. टॉमॅटो परतून झाला की ज्या फोडी आपण पाण्यात टाकून ठेवल्या आहेत त्या फोडी त्याच्यावरती परतून घ्यायच्या आणि मग आवश्यक तेवढं पाणी, शिजण्यासाठी जास्त पाणी नाही घालायचं, थोडं पाणी शिजण्यासाठी घालायचं. आणि मग भाजी पण शिजायला जास्त वेळ लागत नाही. भाजी शिजली की थोडं पाणी हवं असेल तर ठेवायचं आणि झाकण ठेवून ही भाजी मीडियम फ्लेमवर शिजवायची. कोवळी भाजी असेल तर शिजायला जास्त वेळ लागत नाही. भाजी शिजली की त्याच्यामध्ये कोथिंबीर वरून टाकायची. खोबरं आपल्याला हवं असेल तर खोबरंही टाकायचं. आवश्यक तेवढं मीठ टाकायचं. ही भाजी भाजके वाटण किंवा चणा डाळ घालूनही केली जाते.